नमस्कार. आजचा दिवस आणि हा कार्यक्रम एबीपी माझासाठी अत्यंत विशेष आणि खास आहे. टेलिव्हिजन आणि डिजिटल विश्वात आजवर आम्ही तुम्हा प्रेक्षकांच्या साथीनं अनेक नवीन प्रयोग केलेत. आपल्या आवडीनिवडी जपत गेल्या 14 वर्षांच्या प्रवासात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेती, मनोरंजन, क्रीडा, थोडक्यात आपल्या सर्वांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवलाय. आज या प्रवासाचा पुढचा टप्पा आम्ही सुरू करतोय माझाच्या पहिल्या दिवाळी अंकासोबत. 100 वर्षांपेक्षाही जुन्या दिवाळी अंकांच्या लेखन वाचन संस्कृतीचे पाईक होत माझाचा हा दिवाळी अंक आम्ही तुम्हा प्रेक्षकांच्या आणि वाचकांच्या हाती ठेवतोय. दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेच्या प्रवाहात ही छोटीशी आमची ओंजळ वाहण्याचा आमचा प्रयत्न महाराष्ट्र नक्कीच त्याचं कौतुक करेल, स्वागत करेल याचा आम्हाला विश्वास आहे. आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये माझाच्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होईल आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी शिक्षणतज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलसपूरकर आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर उपस्थित आहेत. तर आपण आधी पाहुण्यांचं स्वागत करूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मी राजीव सरांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं. डॉक्टर स्नेहलता देशमुखांचं स्वागत राजीव सर करतात. सुप्रियाताई, प्रतीक्षाताई, सुदेश. आम्ही टेलिव्हिजन विश्वामध्ये वावरतो, डिजिटल विश्वामध्ये वावरतो. मग दिवाळी अंक काढावा असं आम्हाला नेमकं का वाटलं? त्यामागची सगळी प्रक्रिया काय होती? विचार काय आहे नेमका आहे दिवाळी अंकामागचा? तर याबद्दलची भूमिका एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सर आपल्याला सांगतील. सर, आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आणि खरं तर टेलिव्हिजनमध्ये काम करणाऱ्यांनी दिवाळी अंक वगैरे असं काढण्याची पद्धत नाही आहे. 113 वर्षांपूर्वी जेव्हा दिवाळी अंक सुरू झाला त्यानंतर तो जो प्रवाह आहे, ज्या प्रवाहामुळं वाचक आणि लेखक यांना एकमेकांच्या सोबत आणण्याचं काम केलं गेलं या दिवाळी अंकांच्या माध्यमातून. आणि मराठी सारस्वतामध्ये दिवाळी अंकांचं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं असं ठरलेलं आहे. अनेक नामवंत लेखक दिवाळी अंकांच्या माध्यमातूनच लिहित गेले, ज्याचे पुढं कथासंग्रह झाले, त्यातल्या कविता संग्रह प्रसिद्ध झाले आणि मराठी सारस्वताला पुष्ट करण्याचं काम या दिवाळी अंकांच्या माध्यमातून निरंतरपणानं चालू राहिलं. ही जी एक परंपरा आहे माझ्या मते दिवाळी अंकांची, ती कोणत्याही भारतीय भाषांमध्ये इतकी समृद्ध नाही असा हा वारसा आहे. आणि ह्या सगळ्या वारशाकडं बघताना आपण चॅनल म्हणून जेव्हा वेगवेगळे कार्यक्रम करून लोकांना, कुटुंबातल्या प्रत्येकाला एकत्र जोडण्याचा, त्यांना काहीतरी समृद्ध अनुभव देण्याचा जसा प्रयत्न करतो, तसंच या दिवाळी अंकाच्या माध्यमातून तो प्रयत्न पुढं करावा असा हेतू या दिवाळी अंकाची निर्मिती करताना होता. आणि माझी खात्री आहे की जेव्हा हा अंक बघतील लोक, तेव्हा कुटुंबातल्या प्रत्येकाला काहीतरी सकस, उत्तम, वाचनीय आणि म्हणजे ज्ञान आणि मनोरंजन ह्या सगळ्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न या अंकाच्या माध्यमातून आपण केलेला आहे. खरं तर जर दिवाळी अंकांच्याबद्दल आपण बोलायला गेलो तर पुलंचं बटाट्याची चाळ हे सगळं दिवाळी अंकांमधून लिहिलं गेलेलं आहे. जयवंत दळवींचं बरंचशा कथा, कादंबऱ्या ह्या दिवाळी अंकांच्या माध्यमातून पहिल्यांदा वाचकांपर्यंत पोचलेल्या आहेत. अनेक अलीकडच्या गेल्या 40-50 वर्षांमध्ये जे म्हणून उत्तम लिहिलं गेलं त्याचं पहिलं प्रसिद्धी त्याची दिवाळी अंकांमध्ये झाली आणि मग नंतर ते पुस्तक रूपानं वाचकांपर्यंत पोचलं. माझ्या मते हे जे दिवाळी अंकांचं वेगळेपण आणि मोठेपण आहे त्याचाच कुठंतरी मोह आम्हालाही आहे, तो पडला. एक दुसरी गोष्ट अशी झाली आहे की कोणे एकेकाळी असं म्हणावं अशी परिस्थिती आहे की मासिकांच्या माध्यमातून साहित्य लोकांपर्यंत पोचत होतं, पण गेल्या काही वर्षांमध्ये मासिकांचा जो प्रभाव आहे, मासिकांचा त्यांची संख्या आहे ती रोडावत गेली आणि
त्यामुळं ती जागा फक्त दिवाळी अंकांपुरतीच राहिली. दिवाळी अंकांच्याच माध्यमातून सगळं नवीन साहित्य प्रसवत गेलं. तर या माध्यमातून मला असं वाटतं की एक व्यासपीठ नव्या चांगल्या लेखकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि या सगळ्या आमच्या प्रयोगामध्ये आम्हाला ग्रंथाली आणि युनिक फीचर्स या दोघांची खूप मोलाची साथ लाभली. त्याच्यातलं कंटेंट जनरेट करण्यामध्ये युनिक फीचर पुण्याची जी संस्था आहे त्यांनी त्याची जबाबदारी उचलली आणि याच्या सगळ्या वितरणाची जी जबाबदारी आहे ती ग्रंथालीनं उचलली. आणि त्यामुळंच अतिशय देखणा असा हा अंक अतिशय कमी किमतीमध्ये, कारण ह्याच्यामागचा हेतू जास्तीत जास्त वाचकांपर्यंत उत्तम साहित्य घेऊन जाण्याचा असा असल्यामुळं, तो दृष्टिकोन असल्यामुळं अत्यंत माफक अशा किमतीमध्ये उत्तम मजकुरानं भरलेला असा हा अंक आम्ही देतो आहोत. आणि त्याचं सगळे आपले वाचक प्रेक्षक जे आहेत ते स्वागत करतील असा मला विश्वास आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि या दिवाळी अंकाच्या निर्मितीची आणि वितरणाची जबाबदारी ग्रंथालीनं घेतली. आता एखाद्या न्यूज चॅनलच्या मनात हा विचार आला की दिवाळी अंकाची निर्मिती करायची, तर सर जेव्हा तुम्हाला, सुदेश सर, जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कळलं की ABP माझाला एक दिवाळी अंक काढायचा आहे आणि आपल्यावरती त्याची जबाबदारी आहे, तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन काय होती आणि या संपूर्ण प्रक्रियेचा अनुभव कसा होता? नाही, मला एकदम ती आनंददायक बातमी वाटली. कारण याआधी ग्रंथालींनी 2 अंक असे एका चॅनलसाठी केले होते, उत्सव नात्यांचा आणि खाली डोकं वर पाय. तर ते मधल्या काळात ते काही अंक निघू शकले नाहीत काही कारणामुळे. पण आता म्हटलं ABP माझा एक चांगला अंक घेऊन येतो आहे आणि वाचकांना एका चांगल्या अंकाची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, जर चॅनल आपल्याबरोबर असेल तर त्याचं वाचकांना सगळं अंक नवीन निघतो हे कळलं जाऊ शकेल. या माध्यमातून आम्ही तो अंक काढायचं असं ठरवलं, त्याची निर्मिती करावी. फक्त हे सगळं करताना मी म्हटलं की किंमत, कारण शेवटी आत्ता तुम्ही सगळं जर वाचक पाहिला तर तो ग्रामीण भागात जास्त आहे. शहरी भागातला सगळा जो वाचक आहे तो अंकांकडे कमी याच्यातनं येतो. जसं तुम्ही खेड्यात गेला तर रांगोळीचं प्रदर्शन मांडलं जातं, रांगोळी काढली जाते, तसं तिथे दिवाळी अंकांची प्रदर्शनं होतात. तर म्हटलं यात जर चांगला अंक, ज्यात कंटेंट चांगला आहे आणि किंमतही कमी असेल तर तो अंक आपण काढायला नक्कीच काही हरकत नाही. अशातनं ग्रंथालीने हे सगळं स्वीकारलं. आणि ग्रंथालीचा मुळातच रोल असं आहे की चांगलं पुस्तक, मग ते ग्रंथालीचंच असलं पाहिजे असं नाही, कुठल्याही प्रकारचं असो, ते चांगलं पुस्तक वाचकांपर्यंत पोचवावं, यातून मुळात ग्रंथालीची निर्मिती झाली ना. त्यामुळे ग्रंथालीने असं ठरवलं की आपण त्यात आपला सहभाग घ्यावा. आणि गेली 2 वर्ष आम्ही एक वेगळा प्रयोग करतो आहे की चांगले निवडक 5 ते 6 अंक घ्यायचे, त्याला जोडून दिवाळी पाठसारखा कार्यक्रम करायचा आणि त्याला वाचकांचा उत्तम गेल्या वर्षी प्रतिसाद मिळाला, यावर्षी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर असं एक या निमित्ताने ग्रंथालयाला करायला मिळालं तर आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि आज या प्रकाशन सोहळ्याला डॉक्टर स्नेहलता देशमुख आहेत, सुप्रियाताई आहेत, प्रतीक्षा आहेत, तर तो आम्हाला एक मोठा आनंद वाटतो. नाही, हा सगळा छान योग जुळून आला याचा आनंद आम्हालाही आहे. तर अर्थातच तुम्हा सर्वांची उत्सुकता वाढली असेल या दिवाळी अंकामध्ये नेमकं काय दडलं आहे हे जाणून घेण्याची. तर आपण पहिल्यांदा दिवाळी अंकाचं प्रकाशन करूया आणि मग आपला कार्यक्रम पुढे सुरू ठेवूया. दिवाळी अंकामध्ये तुम्हाला बरंच काही वाचायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये लेख आहेत, मुलाखती आहेत, अनेकांचे अनुभव आहेत, परिसंवाद आहे, कथा आहे, कवितांची चंगळसुद्धा या दिवाळी अंकामध्ये असणार आहे. तुम्हा आम्हाला जरा थोडासा विचार करायला लावणारे, जगामध्ये बरेचसे बदल घडत आहेत त्याविषयीची माहिती देणारे लेख आहेत. आपण टाळ्या वाजवूयात. आणि आपला पहिला दिवाळी अंक आहे, सो आमच्यासाठी सुद्धा ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत सर खूप वेगवेगळे कार्यक्रम आपण दिलेले आहेत, तर कार्यक्रमामागची खूप मोठी प्रोसेस असते. आज आत्ता मला या क्षणी तुमच्या मनात काय चाललं आहे, कारण तुमचं लिखाणावरती विशेष प्रेम आहे, तर मला ते जाणून घ्यायचं आहे की आत्ता काय वाटतंय तुम्हाला. खरं सांगायचं तर सुतिका ग्रहाबाहेर म्हणजे मुलीचा किंवा मुलाचा बाप ज्या घिरट्या घालत असतो आणि वाट बघत असतो तीच भावना आहे. आणि आता खरं तर माझी भूमिका आता सुईणीची आहे आणि हे आता ह्याचे सगळे आईबाप होणार आहेत वाचक म्हणून. तर त्यांची प्रतिक्रिया मला वाटतं की आता जाणून घेतली पाहिजे आपण. अर्थात तर बरेचसे लेख मी मगाशी सांगितले त्याप्रमाणे, तर चैतन्य ताम्हाणे, नागराज मंजुळे,
यांचे लेख तुम्हाला ह्याच्यामध्ये वाचायला मिळतील. त्यांचे अनुभव ते सांगणार आहेत. आपल्या देशाला चांगल्या रस्त्यानं जोडण्याचं स्वप्न बघणारे नितीन गडकरी यांची सविस्तर मुलाखत तुम्हाला यामध्ये वाचायला मिळेल. त्याचबरोबर महाराष्ट्र समृद्धीच्या मार्गावरती कसा आहे याची इत्थंभूत माहिती देणारा ABP माझाच्या टीमचा एक आलेखसुद्धा याच्यामध्ये आहे. पी साईनाथ यांचा विषमतेचे जागतिकीकरण हा लेख किंवा सुहास पळशीकर सरांचा अस्वस्थता हा लेख, चंद्रकांत कुलकर्णींचं आतडं वाड्यात का अडकलंय हे सांगणारा लेख, ही सगळी या दिवाळी अंकाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. नितीन गडकरी, सुहास पळशीकर, पी साईनाथ या प्रत्येकाचे लेख तुम्हाला याच्यामध्ये वाचायला मिळतील. कुणाची मुलाखत आहे, कुणाचे अनुभव आहेत. मी आणि अमिताभ, नागराज मंजुळे यांनी काय लिहिलंय तुम्ही नक्की वाचा. मातीतल्या गोष्टींचा सिनेमा चैतन्य आपल्याला सांगणार आहे. तर भाडीपा लोकांची चॅनल पार्टी ओंकार जाधवनं लिहिलेलं आहे, तेही तुम्हाला वाचायला आवडेल. त्यामुळे केवळ समाजातला एकच वर्ग नाही तर वेगवेगळे समाजातले वर्ग असो, तरुण वर्ग असो, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक, राजकीय पातळीवरती सध्या काय काय घडतं आहे हे सगळ्याची माहिती देणारे लेख तुम्हाला या दिवाळी अंकामध्ये वाचायला मिळतील. सानिया, प्रवीण बांदेकर, राजीव तांबे यांचे लेख आहेत. सौमित्र, संदीप खरे, दादू वैद्य, नागराज मंजुळे, गार्गी कुलकर्णी, संग्राम हजारे अशा नव्या जुन्यांचा समावेश असलेल्या कवींच्या कविता यांनी हा अंक सजलेला आहे, नटलेला आहे. तर या अंकाचं प्रकाशन झालं आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही प्रेक्षकांनी आत्तापर्यंत आमच्या प्रत्येक कार्यक्रमावरती जितकं भरभरून प्रेम केलं आहे तितकंच प्रेम तुम्ही या अंकाला सुद्धा द्याल. तर अर्थातच आजच्या प्रमुख पाहुण्यांचं मनोगत, त्यांना अंक पाहिल्यावरती त्यांची पहिली रिॲक्शन काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. तर प्रतीक्षाताई, तुम्हाला विनंती की तुम्ही बोललात दिवाळीबद्दल, तुमच्या दिवाळीच्या ऑफकोर्स काही आठवणी असतील, दिवाळी अंकाबद्दल काहीतरी आठवणी असतील, आम्हाला ऐकायला आणि जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा एकतर दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं, म्हणजे माझा दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं असं मी पहिल्यांदा जाहीर करू इच्छिते, आनंदाने जाहीर करू इच्छिते. खरं तर दिवाळी अंक म्हणजे दिवाळी अंक हे खरं तर खूप आम्ही लहानपणापासून आम्ही तसंच ॲक्च्युली आम्हाला तसंच समीकरण होतं. म्हणजे जसं दिवाळीचा फराळ, दिवाळीचे फटाके, दिवाळीचे कपडे नवीन नवीन, तसंच दिवाळी अंक म्हणजे दिवाळी अंक हे समीकरण इतकं डोक्यामध्ये पक्कं होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रीयांच्या, एकूणच मराठी माणसाच्या मनामध्ये दिवाळी अंक हा एक इतकी जिव्हाळ्याची जागा आहे ती म्हणजे. आणि त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता असते की यावेळी दिवाळी अंक कोणते निघत आहेत, त्यात कोणते विषय आहेत, काय नाही. त्यामुळे मला स्वतःला ABP माझानी हा दिवाळी अंक काढल्याचा खूप खूप आनंद होतो आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी खऱ्या अर्थाने काळाची गरज म्हणून त्यांनी म्हणजे ती गरज त्यांनी ओळखलेली आहे. कारण आता मला मुद्दाम इथं सांगावंसं वाटतं की अलीकडेच त्यांनी म्हणजे वृत्तवाहिनीने एखाद्या वृत्ताच्या किंवा बातम्यांच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी कला आणि साहित्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ते लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे, ही त्यातली भावना मला खूप महत्त्वाची वाटली. आणि म्हणून काळाची गरज मला या अर्थाने म्हणावंसं वाटतं की आत्ताच म्हणजे अलीकडे त्यांनी मनसुद्ध तुझं सारखी मालिका केली आणि जी मला वाटतं काळाची गरज होती त्या अर्थाने की माणसाला कोविडनंतर आणि एकूणच आपल्या सध्याच्या जीवनशैलीमध्ये जे आपण मानसिक स्वास्थ्य कुठंतरी आपलं हरवत चाललं आहे असं वाटत असताना ABP माझाने अशा प्रकारची मालिका केली आणि एक पाऊल पुढे टाकलं. तर त्याच्याही पुढे आता हे पाऊल टाकलं आहे असं मला वाटतं. कारण बेसिकली आपण म्हणतो की वाचनाची आवड थोडी थोडी कमी होत चालली आहे का, किंवा लोक तिकडे वळत नाही आहेत का, किंवा तरुण पिढीला जास्ती दृश्य माध्यम आवडतं का. तर अशा याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी ही गरज ओळखून उचललेलं हे पाऊल आहे. आणि त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे की हा अंक त्यांनी काढला लोकांच्यापर्यंत. म्हणजे हा माझा अंक, माझी खात्री आहे म्हणजे तो सगळ्यांना माझा वाटणार आहे, आपला वाटणार आहे. त्यामुळे मला पण फार आनंद होतो आहे. आणि मला खरं तर आत्ता माझी उत्सुकता आहे की या अंकामध्ये काय काय लिहिलेलं आहे ते वाचण्याची. कारण युनिक फीचर्सनी पण तो केलेला आहे, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल पण उत्सुकता वाटते. कारण त्यांनी आत्तापर्यंत अनेक दिवाळी अंक काढलेले आहेत आणि त्यांचे एक परंपरा आहे दिवाळी अंकांची. आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांनी ह्या अंकातसुद्धा तितकंच छान काहीतरी सकस म्हणजे अनुभव आणि हे असा अंक काढणारे युनिक फीचर्स त्यांनी हा अंक त्याचं संकल्पना आहे. तर मला खूप
उत्सुकता वाटते की या अंकात काय काय असेल. आणि राजीव खांडेकर मला माहिती आहे की ते किती वाचनाचे आणि या सगळ्याचे प्रेमी आहेत. त्याच्यामुळे त्यांना मला माहिती आहे की हा साजेसाच तो अंक असणार आहे. आणि त्यामुळे मी खरं तर आता हा दिवाळी अंक कधी एकदा वाचते याची मला उत्सुकता लागून राहिलेली आहे. खूप आभार, खूप धन्यवाद. आणि तुम्ही उल्लेख केलात त्याप्रमाणे म्हणजे या 2 महिन्याच्या काळामध्ये 2 सकारात्मक गोष्टी आम्ही प्रेक्षकांना देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे. एकतर मनसुद्धा तुझं ही मालिका ज्यात तुम्हीसुद्धा काम केलेलं आहे आणि हा दिवाळी अंक. तर दिवाळीच्या निमित्ताने ही तुमच्यासाठी आम्ही दिलेली भेट आहे. हा अंक तुम्ही जरूर वाचा. सुप्रियाताई, तुमच्याकडे यायचं आहे. एकतर दिवाळीच्या आठवणी ऑफकोर्स आम्हाला जाणून घ्यायला आवडतील, पवार कुटुंबाच्या दिवाळीच्या आठवणी. आणि आत्ता तुम्ही थोडंसं चाळत होतात, काय काय पॉईंट नोट डाऊन केलेत, कसा वाटला हा अंक प्रथम दर्शनी? माईक. युनिक फीचर्स, ग्रंथाली, ABP माझा, हे सगळे मला असं वाटतं माझ्या वैयक्तिक आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत. आणि मला असं वाटतं की राजीव खांडेकरांच्यातला जो ओरिजिनल राजीव खांडेकर आहे, जो चॅनलवाला नाही आहे पण एक पत्रकार आहे, त्या पत्रकारांनी हे विचार करून केलेले असं मला वाटतं. कारण ते किती आता टेलिव्हिजन मीडियामध्ये असले तरी त्यांच्या टेबलवरही सिरियस वर्तमानपत्र असतं वाचण्यासाठी, किंवा ओरिजिनल DNA बदलत नाही. त्यामुळे आता किती बातम्यांमधला बदल झाला असला तरी वर्तमानपत्र किंवा दिवाळी अंक हे मला वाटतं माझी आणि राजीवची कदाचित जी शेवटची जनरेशन असेल जी हे बघून वाढलेली आहे, किंवा वर्तमानपत्र वाचल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही. म्हणजे पेपर वाचल्यानंतर हाताला जी काळी शाई उठून आपण हात धुतो म्हणजे नक्की सकाळ झाली चहाबरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं ह्या कौटुंबिक आठवणी आहेत. म्हणजे रोज वर्तमानपत्र वाचणं, दिवाळी अंक वाचणं, त्याच्यावर चर्चा होणं, चांगली वाईट वाद होणं, एखादं एडिटोरियल आलेलं त्याच्यात मतभेद असणं, मला वाटतं ह्या गोष्टी माझ्यासाठी जन्मापासून मी पाहिलेल्या आहेत. आणि त्यातून दिवाळी अंक म्हणजे आमच्या घरामध्ये एकतर पवार फॅमिली दरवर्षी दिवाळी एकत्र साजरी करते आणि त्याच्यामुळे आमच्याकडे असे ढीग असतात दिवाळी अंक आलेले. आणि एक माझ्या वडिलांना आले असतात, भावाला आलेले असतात आणि ते सगळे बारामतीला जातात आणि असे ते पसरून ठेवलेले असतात. दिवसभर जाता येता जो कोणी येतो तो चाळतो, वाचतो, त्याच्यावर चर्चा होते, वाद होतात. मग कोणतरी म्हणते हे चांगलं लिहिलं आहे आणि दुसरं म्हणतं काय बोलतोयस, हे चुकीचं लिहिलेलं आहे. त्यामुळे दिवाळी अंकावरही वाद होऊ शकतात. हे आमच्या घरात मी जन्मापासून पाहिलेलं आहे. त्यामुळे खूप मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातलं वाचन किंवा ग्रंथाली किंवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे सगळं एकामेकात खूप ओवलेलं आहे खरं तर. त्याच्यामुळे माझ्यासाठी ह्या खूप म्हणजे घरचा कार्यक्रम असल्यासारख्या गोष्टी आहेत खरं तर ह्या. आणि ताई जे म्हणले ही गोष्ट खरी आहे की वाचन म्हणजे मी नवीन पिढीमध्ये आज अशी परिस्थिती आहे, एशियाटिक लायब्ररी असेल किंवा आम्ही जी लायब्ररी चालवते त्या ओस पडू लागल्या. त्याच्यामुळे वाचन हे कमी व्हायला लागले. मी ह्याच्यात लेख बघताना बघत होते किती शब्दांचे पण तुम्ही केलेत. कारण आता आम्हाला कोणी लेख लिहायला सांगितलं तर मला पत्र येतं की तुम्ही लेख ह्या विषयावर लिहा. किती विषय? त्याने 450, 500, पण 500 शब्दांवर जाऊ नका. आणि मी ह्याच्यात ते 500 शब्दात म्हणजे उलट वाचताना एखादा 750, 1000 शब्दांचा लेख आला तर तो एक सुंदर फ्लो असतो ना. त्याच्यामुळे आणि आत्ता म्हणून मी बघत होते की हे 750, 1000वाले आहेत. त्याच्यामुळे याच्यातले नाही मला आहे यातले कुठल्याही लेखाला म्हणजे आता चंद्रकांत कुलकर्णींनी जो एलकुंचवारांच्या बद्दलचा लिहिलेला लेख आहे तो किमान 6,000 ते 7,000 शब्दांचा असेल. किंवा कुठलाही लेख जो आहे तो साधारण 3-3,500 शब्दांचा आहे आणि पूर्ण त्याची विस्तृतपणानं त्याची मांडणी करता यावी. आता ह्याचं जे मुखपृष्ठ आहे तर हा पक्षी आहे, ही चिमणी नाही आहे. हां, हा आहे नॉयझी मायनर. तर हा का आहे तर याच्यामध्ये ग्लोबलायझेशनच्यामुळं जे जागतिक परिणाम होत आहेत, दोन्ही ध्रुवांवरचं बर्फ वितळतोय. तिथं आता अशी परिस्थिती आहे की जे पोलर बेअर्स आहेत तर त्यांना तिथं राहणं आता अवघड होत चाललं आहे. कारण त्यांची त्वचा जी आहे ती त्या थंडीला अनुकूल अशा पद्धतीची आहे, पण तिथलं तापमान कमी होत असल्यामुळं आता त्यांना गरम होतं आहे आणि ते अंगावरची त्वचा तर काढू शकत नाहीत. मग त्यांना तिथं काय करावं लागतं याच्याबद्दलचा म्हणजे सगळ्या प्रत्येक खंडामध्ये फिरून
तिथले फोटो घेऊन तिथल्या पक्ष्यांबद्दल, तिथल्या प्राण्यांबद्दल, त्यांची काय अवस्था आहे याच्याबद्दलचा जो लेख आहे तोही दीर्घ आहे. सुहास पळशीकरांनी गेल्या 75 वर्षाचा जो धांडोळा घेतलेला आहे म्हणजे गेल्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या आपल्या सगळ्या काळाचा, तोही दीर्घ आहे. पी साईनाथांचा, म्हणजे ही मंडळी अशी आहेत की पी साईनाथांनी सुद्धा गेल्या ग्लोबलायझेशन नंतर जी आपली सगळ्यांची आयुष्य बदललेली आहेत आणि मग ते कसं बदललं त्याच्याबद्दलचं जे चिंतन केलेलं आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये 2 गोष्टी केल्या आहेत. एक तर लेख ज्यांच्याकडूनही घेतलेत ते सविस्तर दीर्घ आहेत. एक दुसरी गोष्ट अशी की फक्त मनोरंजन हा हेतू नाही आहे. म्हणजे पी साईनाथ असतील, सुहास पळशीकर असतील, प्रसन्न पोद्दार असतील, ह्या सगळ्यांचे लेख जे आहेत ते विचार करायला लावणारे आहेत. कथासुद्धा ज्या आहेत त्या सानिया प्रवीण बांदेकर. तर प्रत्येकाला, कुटुंबातल्या प्रत्येकाला काहीतरी असावं. आता नव्या पिढीच्या मध्ये जे OTT आणि याच्यामध्ये आहेत, तर भाडीपा हा आता फार त्यांच्यासाठी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय. तर भाडीपा मुळात आलं कसं त्याच्याबद्दलचाही लेख जो आहे तोही दीर्घ आहे. आणि मला खात्री आहे की म्हणजे चंद्रकांत कुलकर्णींनी लिहिलेला लेख, नागराजनं म्हणजे एक गावाकडचा एक मुलगा की जो लहान असताना अमिताभसारखे केस वाढवून सावलीमध्ये आपण अमिताभसारखं दिसतो का असं बघणारा, तर तिथून प्रवास सुरू होऊन अमिताभला डायरेक्ट करणारा पर्यंत असा जो नागराजचा लेख आहे, अमिताभ आणि मी म्हणून, तर तोही खूप म्हणजे आवडेल असा आहे आणि दीर्घ आहे. सगळ्यात महत्त्वाचं चैतन्य ताम्हाणे की जो अगदी तरुण आहे आणि ज्यानं त्याचे 2 सिनेमे आले, एक आला कोर्ट आणि दुसरा आला डिसायपल, आणि ज्यांनी फक्त मराठी, भारतीय नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याची दखल घेतली गेली. तर चैतन्याच्याबद्दल मराठीमध्ये फारसं, तो अगदी पूर्ण अस्सल मराठी असला तरीसुद्धा फारसं कुठं आलं नव्हतं. तर चैतन्याच्या ज्या आठवणी आहेत त्याचा हा सगळा प्रवास आहे. तर मला असं वाटतं की तोही दीर्घ आहे. त्यामुळं बरं, याच्यामध्ये कविता ज्या आहेत तर त्या कवितासुद्धा माझी खात्री आहे की म्हणजे सगळ्यांना म्हणजे खूप विचार करायला लावणाऱ्या, अंतर्मुख करायला लावणाऱ्या अशा कविता आहेत आणि आवडतील सगळ्यांना. नाही, मला आनंद वाटतोय कारण खूप दिवसांनी काहीतरी चांगलं वाचायला, म्हणजे म्हणून मी नेहमी म्हणते वाचन, लायब्ररीज आणि ते जे कल्चर आहे, म्हणजे आता जसं आईवडील मुलांना मॉल्समध्ये नेतात, माझे आईवडील मला स्टँड बुक स्टॉलमध्ये न्यायचे. आणि स्टँड बुक स्टॉल एक फॅमिली आउटिंग होतं आमचं. म्हणजे मला विचारलं तुमच्या आईवडिलांच्या 2 सगळ्यात चांगल्या आठवणी ही स्टँड बुक स्टॉल. आणि गेलो की आम्ही फॅमिली 3-3 तास, 4 तास मग त्या काउंटरवर बसायचे. तुम्हाला आठवत असतील ती सगळे फॅमिली असायची. आणि मग ते सांगायचे आता हे पुस्तक वाचा, हे घ्या, मग हे असं आहे तसं, म्हणजे त्या एका पुस्तकावर एक अर्धा तास चर्चा तिथेच बुक स्टोअरमध्ये. त्यामुळे खूप एक इमोशनल अटॅचमेंट या पुस्तकाची, वाचनाची, लेखकांची आहे. आणि मला असं वाटतं आम्ही पण जेव्हा लेजिस्लेशन करतो किंवा काम करतो तेव्हा ह्या लेखकांचा, सिनेमाचा, ह्या सगळ्याचा एक खूप मोठा सोशल इन्फ्लुअन्स आमच्या पॉलिसी मेकिंगवर होत असतो. आणि मराठी सिनेमा असेल, मराठी लेखक असतील, ते आमच्या सगळ्या वागण्यावर किंवा आमच्या विचारावर खूप टीकाही करतात, ज्याचा उपयोगही आम्हाला होतो. कारण एखादा नाटक, मराठी नाटक, मराठी सिनेमा म्हणजे 60-70 पार जब्बार पटेलांपासून असेल, इतका सोशल इम्पॅक्ट मला वाटतं. म्हणजे आता तुम्ही विचार केला तर ते पिक्चर जर आत्ता काढले तर कदाचित ते बॅन होतील. नाही, आणि आता जेव्हा विचारते बापरे किती लिबरल होते लोक, म्हणजे माझ्या पिढीपेक्षा माझी आईवडिलांची पिढी ही जास्ती लिबरल आणि प्रोग्रेसिव्ह होती. आणि त्या काळात त्यांनी खूप वेगळे विचार मांडले. आणि मला वाटतं ती पद्धत जर आपण पुन्हा करू शकलो ती खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं काळाची गरज आहे. आणि पुढच्या पिढीला वाचन म्हणजे त्यांना सगळं 2 मिनिटात लागतं आणि सगळं इन्स्टंट आहे. नाही, मला काय वाटतं त्याच्यामध्ये की हा समज जो आहे ना करून घेतलेला की लोकांना शॉर्ट पाहिजे, 500 शब्दाच्या पलीकडे वाचत नाहीत, तर जर उत्तम असेल तर लोक वाचतात. आजही आपण बघतो की इंग्रजीमध्ये एवढे मोठे मोठे कादंबऱ्या आणि येतात आणि त्या म्हणजे लाखांनी खपतात. याचं कारण असं आहे की तुमच्या कंटेंटमध्ये जर ताकद असेल तर लोक वाचतात. काही वेळेला लोक चॅनलवर हेच दाखवावं लागतं असं जसं म्हणतात, तसंच एवढंच लिहिलं तरच लोक वाचतात असाही समज जो आहे, तर किमान ह्या बाबतीत तरी. आणि आम्ही हा प्रयोग म्हणजे जसं मनसुद्ध तुझ्यासारखा, मला खूप अभिमान वाटतो खरं तर की आम्ही असा कंटेंट मनसुद्ध तुझ्यासारखा आत्ताच्या सगळ्या वातावरणामध्ये आम्ही करतोय तो प्रयोग, की ज्याच्यामध्ये आज मानसोपचार आणि मनोविकार यांचं प्रमाण इतकं वाढतं आहे आणि त्याच्याबद्दलचा पुरेसा अवेअरनेस आपल्या समाजामध्ये नाही आहे दुर्दैवानं.
तर त्याचे जे काही परिणाम होतात कुटुंबामध्ये, समाजामध्ये, तर ते फार भीषण आहेत. आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की एकतर अवेअरनेस नाही, किंवा अवेअर असली लोकं तरीसुद्धा कुठंतरी आपण सायकियाट्रिस्टकडं किंवा सायकॉलॉजिस्टकडं जायचं तर ते एक जी येते की अरे काय मग आपल्या डोक्यावर परिणाम झाला आहे का वगैरे, ह्या टाईपचा विचार जो होतो त्याच्यामुळेही लोकं जात नाहीत. माझी खात्री आहे की हा जो आम्ही आता करतो आहे, आणि चंद्रकांत कुलकर्णींनी ते दिग्दर्शित केले, प्रशांत दळवींनी लिहिलं आहे, आणि सगळ्या मराठीतले टॉपचे कलाकार त्याच्यामध्ये त्या मालिकेमध्ये आहेत. तर असे जेव्हा आपण प्रयोग करतो आणि मला जो प्रतिक्रिया रिस्पॉन्स मिळतो आहे लोकांचा की म्हणजे आम्ही काही एंटरटेनमेंट चॅनल नाही आहोत, जे त्यांनी करायला पाहिजे ते आम्ही करतो, याच्याबद्दलचं कौतुक आहे. पण दुसरं असं की लोकांना ही भूक आहे चांगलं बघण्याची, चांगलं वाचण्याची, तर ती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आता ते करताना ही एक गोष्ट मात्र मान्यच केली पाहिजे की मला जे वाटतं ते 100% देण्याचा प्रयत्न जर करीन तर कदाचित ते यशस्वी होणार नाही. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत, अनेक मोठी मोठी प्रकाशनं, वर्तमानपत्र ज्यांनी आग्रह धरला की आम्ही म्हणतो तेच दर्जेदार आणि आम्ही तेच देऊ आणि आम्ही लोकांना काय आवडतं त्याचा विचार करणार नाही, तर मग ते डब्यात गेले. तर ते न करता लोकांना काय हवं आहे तेही काही प्रमाणात, आणि मला जे वाटतं हे सकस आहे, हे दिलं पाहिजे ते काही प्रमाणात, असं जर आम्ही करू, त्याचा जर बॅलन्स करू, तर मला असं वाटतं की ते व्हेंचर जे आहे ते व्यवहार्य पण होईल आणि लोकांना आपण काही प्रमाणात देण्याचं एक समाधानही मिळेल. विनोद मेहता असं म्हणायचे की त्यांनी जेव्हा ते आउटलुक केलं तेव्हा ते म्हणायचे की 80% 70% वाचकांना हवं ते आणि 30% मला हवं ते, असं मी देण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणतो की 80% वाचकांना किंवा प्रेक्षकांना हवं ते आणि 20% मला वाटतं ते जरी आम्ही देऊ तरीसुद्धा किमान 20% सकस दिल्याचा आनंद किंवा समाधान मला मिळेल. तर तो प्रयत्न आहे या अंकामध्ये सुद्धा. म्हणून हात राखून काही केलेलं नाही आहे आम्ही, सगळं काही लिमिटलेस आहे, अमर्याद आहे. तर सुप्रिया, तुम्ही नक्की अंक वाचाल आणि पुन्हा प्रतिक्रिया कळवाल. स्नेहलता मॅडम, तुमचं मार्गदर्शन आणि तुमचे विचार आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही कृपया आपलं मत व्यक्त करावं. काय वाटलं तुम्हाला अंक चाळताना, अंक पाहून? एकतर ही कल्पनासुद्धा की एखादं मराठी वृत्तवाहिनी एक अंक घेऊन येते, तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? तो माईक घ्यावा लागेल. माईक. नमस्कार. एवढंच म्हणते की आत्ता जेवढं मी चाललं, आधी आला असता तर मी प्रत्येक गोष्टीवरती कॉमेंट केली असते किंवा कवितेवरती कॉमेंट केली असते, परंतु आत्ताच हातात आला. आत्ता सगळ्यांच्या बोलण्यात एक उल्लेख तर आला की आत्ताच्या पिढीला वाचायला आवडत नाही. तर तुम्ही खूप या क्षेत्रामध्ये वावरता, खरंच असं आहे का की आजच्या मुलांना नाही आवडत वाचायला? नाही आवडत वाचायला, कारण त्यांच्या हातात मोबाईल असतो, त्याच्यावरती सगळंच्या सगळं येतं. गुगल आहे, त्यांना कुठलीही माहिती हवी असली तरी ते गुगल सर्च करतात आणि घेतात. व्हॉट्सॲप आहे. पण आपण जशी टेक्नॉलॉजी पुढे जाते तसा आपल्या डोळ्यांवरती किती परिणाम होतो आहे हे कोणीही ऐकत नाही कधी. मी नेहमी सांगते मुलांना की तुमच्या डोळ्याचा भाग जो रेटायना आहे त्याच्यावरती जास्ती त्रास देऊ नका त्याला, कारण तो आयुष्यभर तुम्हाला पुरला पाहिजे. मग लगेच मुलं विचारतात, मग पुस्तक वाचलं तर नाही का रेटायना बिघडत? म्हटलं नाही बिघडत, कारण त्याच्यातनं रेडिएशन येत नाही पुस्तकातून. ते रेडिएशन रेटायनाला त्रास देतं. पण आजकालची मुलं तसं ऐकत नाहीत. विशेष मी भरपूर पुस्तकं देते त्यांना, पण ती पुस्तकं तशीच पडून असतात घरात आणि वाचन तेवढं होत नाही त्याचं. पण माझी मुलगी जी आता 50 ओलांडलेली आहे ती मात्र पुस्तकं वाचते आनंदात, कारण जसं लहानपणापासून वाढवलेलं असतं ना तसेच संस्कार त्यांच्यावरती होतात. हे संस्कार फार महत्त्वाचे आहेत. तेव्हा दिवाळी अंकाकडे मी हे संस्कार म्हणून बघते आणि हे संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. आपली भारतीय संस्कृती जी 4 पायांवरती उभी आहे ते समाजधारणेचा विचार, उदात्त संस्कार, हे उदात्त संस्कार फार महत्त्वाचे आहेत. आपण खाली वाकून नमस्कार करतो ना मोठ्यांना, कशाकरता नमस्कार करायचा असं मला एक नातीने विचारलं. एकसारखे नमस्कार काय करायला सांगतेस? म्हटलं काय होतं, तू नमस्कार केलास तर तुलाच जास्ती फायदा होतो त्याचा, कारण तू डोकं खाली करतेस. पूर्वी शीर्षासन करत असत, तर डोकं खाली केलं म्हणजे मेंदूला रक्तप्रवाह जास्त जातो
आणि तुझ्या मेंदूला रक्तप्रवाह जास्त गेला म्हणजे मग तू हुशार होशील. लगेच ती सकाळ संध्याकाळ दुपार नमस्कार करायला लागली. मुलांना त्यांच्या भाषेमध्ये जर समजावून सांगितलं तर संस्काराचं महत्त्व समजतं. वाचन संस्कारच तो देत आहेत त्याच्यातून बहुतेक. म्हणजे या अंकातून तो महत्वाचा वाचन संस्कारच त्यांचा रुजवण्याचा प्रयत्न असावा. हिने बरोबर ओळखलं माझ्या मनात काय आहे ते. एक बाई जेव्हा दुसऱ्या बाईच्या मनातलं ओळखते ना तेव्हा खरंच कौतुक असतं त्याचं. पण सुप्रियाताई, तुम्हाला लहान असताना हे वाच असं कधी कोणी सांगितलं का? घरामध्ये समोर होतं त्याच्यामुळं आपोआप म्हणजे वाचण्याच्या बद्दलची गोडी वाढत गेली? नाही, म्हणजे माझ्या जन्मापासून सकाळी 7 वाजता जर मी माझ्या वडिलांना आणि आईला भेटायला गेले तर त्या दोघांच्या हातामध्ये वर्तमानपत्र असतं. आणि माझे वडील चहा वगैरे पण काही घेत नाही, पण माझी आईची चहा आणि वर्तमानपत्र आणि वडील एक 15-16 वर्तमानपत्र मला आठवते तेव्हापासून वाचतात. कुठल्याही म्हणजे ते परदेशी असले तरी शोधून काढतील कुठलं तरी वर्तमानपत्र आणि वाचतील. म्हणजे कुठल्याही त्यांना असं काही अडचण नसते की आता आपण कुठेतरी परदेशी आलो आहे किंवा आता कुठलं वर्तमानपत्र. पण वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांचा दिवसच सुरू होत नाही. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली सकाळची चर्चा जी असते ती तिथेच असते. म्हणजे झोपलास का वगैरे आम्ही कोणी नाही विचारलं, पण आज वर्तमानपत्रात काय आलं आहे, कुठला अग्रलेख चांगला आला आहे किंवा काय चांगली वाईट बातमी आली आहे ही आमच्या घरात. पण माझा प्रश्न म्हणजे तुमच्या तिघींनाही आहे की तुम्ही लहान असताना हे वाचलं पाहिजे, हे वाच असं कोणी दटावून वाचायला लावलं का? तुमच्या आजूबाजूचं वातावरण असं होतं की ज्याच्यामुळे उपजत असं वाटत गेलं की आपण वाचलं पाहिजे आणि वाचनाची गोडी आपोआप वाढत गेली? म्हणजे काही वेळेला असं होतं काही कुटुंबांमध्ये की मुलांना का वाचत नाही, हे पुस्तक आहेत, हे घे, हे वाच, ते वाच. तर हे वाच ते वाच असा आग्रह धरणं मुलांच्या मागं ते तुम्ही केलं का आणि तुमच्या बाबतीत झालं का असं मला तुम्हाला विचारायचं आहे, मॅडमना विचारायचं आहे, प्रतीक्षालाही विचारायचं. मला माझ्या आईवडिलांनी कधीच काही कर असं सांगितलंच नाही. म्हणजे मी त्यांना कधी कधी विचारते की तुम्ही मला का नाही म्हणलं अभ्यास कर किंवा काहीतरी कर. ते म्हणले नाही, जेवढी तुझी बुद्धिमत्ता असेल तेवढे तुला मार्क मिळाले असते. म्हणजे ज्याला एक ड्राईव्ह असतं किंवा ॲस्पिरेशन किंवा आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलीनी हे करावं. आजपर्यंत माझ्या आईवडिलांनी म्हणजे त्यांना काय वाटतं की मी आई व्हावं हे मला अजून सांगितलेलंच नाही आहे त्यांनी कधी. किंवा तू हे करावं किंवा केलंच पाहिजे किंवा कधीच नाही, किंवा हे तू वाचच. मी जर काही त्यांना बोलायला गेले ते म्हणले हां हे आर्टिकल चांगलं आहे बघ तुला. म्हणजे स्वतः कधीच असं नाही झालेलं की ते काहीतरी वाच किंवा आज मला नाही असं वाटत, कारण का माझी मुलं त्याच घरात वाढली. पण माझ्याकडे प्लॅन बी नव्हता ना. म्हणजे ना मोबाईल होता, ना आयपॅड होता, ना 24 तास चॅनल होतं, दूरदर्शन होतं, टेलिव्हिजन 24 तास नव्हतं. एक छायागीत होतं, एक किलबिल होतं, एक आमची माती आमची माणसं आणि रविवारचा सिनेमा. अजून काय बघणार तू? आणि मला असं वाटतं या टेक्नॉलॉजी सगळं तंत्रज्ञानाने आपलं सगळ्यांचंच आयुष्य बदललं आहे. म्हणजे असं किती वेळा होतं की आपण बोलत असतो समोरचा माणूस आणि समोरचा माणूस व्हॉट्सॲप बघत असतो आणि तर ते महत्त्वाचं आहे का? म्हणजे आपण एकामेकाला वेळ देतोय ह्याला किंमतच नाही राहिली. पण तो कुठेतरी काहीतरी फालतू जोक जरी पाठवला असता त्या माणसाला तो जोक पाठवून काहीतरी भलतंच करतोय. म्हणजे मला हे कळत नाही की, आणि मला असं वाटतं त्यात म्हणजे थोडी ती मॅनर्सची पण गोष्ट आहे ना, की समोर एखादी व्यक्ती बसलाय आपल्या, तर आपण पुस्तक वाचू का समोरच्या माणसाकडचं? नाही ना. समोर कोणीतरी आलं तर पेपर आपण बाजूला ठेवून विचारू ना, चहा घेणार का, नमस्कार, काहीतरी. तुम्ही मोबाईलवर तसेच राहता, असे वर बघता, काम खाली चालू. आणि हे सगळीकडेच दिसतं. म्हणजे वयाचाही विषय नाही. पण मला वाटतं वाचन किंवा आता त्याच्यातलं आता स्टोरी टेलसारखं जे ॲप आलं आता खूप, म्हणजे माझ्या आईवडिलांना लॉकडाऊनमध्ये स्टोरी टेल, कारण खूप असं होतं की खूप वाचलं की त्यांचे डोळे थकतात. त्याच्यामुळे थोडंसं स्टोरी टेल, थोडंसं पुस्तक, पण ते नाही असं 24 तास टी व्ही किंवा व्हॉट्सॲप किंवा काही करू शकत. ती पिढी करूच शकत नाही. आणि मला असं वाटतं तुम्ही म्हणता तसं की तेव्हा त्या काळामध्ये, आणि आमच्या घरात माझे आई वडील कमी बोलतात, मी एकटीच बोलते, त्याच्यामुळे आर्ट ऑफ लिसनिंग हे माझ्या घरात माझे आई वडील खूप चांगलं करतात. म्हणजे मला वाटतं त्या काळाचं पण कल्चर. तुम्ही मुलांच्या बद्दल काय केलं? मुलांना मी सांगितलं? खूप चुका केल्या हे कबूल करते. कारण ह्या गोष्टी मी माझ्या आईवडिलांनी जशी मुलं वाढवली तशी नाही वाढवली. मी एक ॲस्पिरेशनल आई आहे. त्याच्यामुळे ह्याच शाळेत मुलं गेली पाहिजेत, ह्याच कॉलेजमध्ये गेली पाहिजेत, MA इथेच केलं पाहिजे. मी त्या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकलेली एक पालक आहे.
म्हणजे पोहायला आलंच पाहिजे, जिमचा क्लास केलाच पाहिजे. म्हणजे पुढच्या पिढीपेक्षा मी जरा बरी आहे असं मला वाटतं. म्हणजे आता रोहितची मुलं जेव्हा मी बघते तेव्हा मी घाबरून जाते, अरे बापरे आता किती करणार तुम्ही. पण माझ्या आईनी असं कधीच मला सांगितलं नाही की हे केलंच पाहिजे ह्या कॉलेज. म्हणजे माझ्या आईवडिलांनी ज्या शाळेत ॲडमिशन मिळाली ते घेतली, त्यानंतर जैन कॉलेजला गेली घेतली, त्याच्यानंतर पुढे शिकली. म्हणजे त्याच्यात असं कधी नव्हतं आज बापरे बोर्डाची परीक्षा आहे, बापरे इथे गेलाच पाहिजे, रुईयाला मिळालीच पाहिजे, जैनला मिळालीच पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर. काहीच नाही. म्हणजे मला कधी कधी वाटतं की म्हणजे काय आई वडील म्हणून तुम्ही काहीच केलं नाही का असं मला कधी कधी वाटतं. किंवा आता पार्लमेंटला पण वेळेवर पोचलं पाहिजे, काहीच नाही हो. म्हणजे मला असं वाटतं किती बेशिस्त मला वाढवले असं मला आरोप असतो कधी कधी त्यांच्यावर. पण म्हणजे आणि त्याच्यामुळे मला असं कधीच लादलं कुठलीच गोष्ट गेली नाही. म्हणजे मी पार्लमेंटला 24 तास बसते कारण का मला आवडतं. ते कधी म्हणत नाहीत की तू पार्लमेंटमध्ये भाषणात प्रत्येक मला विचारतात ते तुला परत भाषण करायचं आहे, म्हटलं हो. त्याच्यामुळे आणि मला वाटतं माझे आईवडील त्या आधीच्या कल्चरचे होते की स्वतःचं त्यांनी जे आयुष्यात केलं ते स्वतः केलं. त्यांना असं नाही वाटत की माझी काही स्वप्न अपूर्ण राहिली आहेत ती माझ्या मुलीनी केली पाहिजेत, असं माझ्या आईवडिलांनी कधीच केलं नाही. पण माझी पिढी तशी नाही आहे. मी कबूल करते की मी एक आई म्हणून तशी नाही. माझ्या मुलीला जेव्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला ॲडमिशन मिळाली ती तिच्यापेक्षा जास्त मी खुश होते. मला असं वाटत अरे वा आपली मुलगी LSEला गेली. दिस इज फुलिश. म्हणजे अगदीच गाढवपणा आहे तो. पण एक आई म्हणून मी केल्या आहेत त्या चुका. मॅडम तुम्हाला घरामध्ये वाचलंच पाहिजे वगैरे अशी काही सक्ती होती किंवा तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीवर अशी केली होती, त्याचा फायदा होतो? माझ्या पुढच्या पिढीवरती सक्ती करावीच लागली नाही. ती सारखी वाचतच असायची. कारण पुष्कळ पुस्तकं होती. ती मेडिकलला होती तेव्हा निरनिराळ्या एडिशन्स निघाल्या की लगेच ती नवी एडिशन घ्यायची आणि वाचत बसायची. तेव्हा तिच्यावरती सक्ती कधी करावीच लागली नाही. माझ्यावरती सक्ती केली आजोबांनी, आईनी नाही केली. आई म्हणाली ठीक आहे तुला जे शिकायचं असेल ते तू शिक. पण आजोबा असं म्हणाले तू काहीही शिकलीस तरी चालेल परंतु टाइम्स ऑफ इंडियाचं एडिटोरियल रोज वाचत जा, म्हणजे तुझी भाषा चांगली होईल, इंग्रजी भाषा. मी म्हटलं पण मराठी भाषेचं काय? तर ते म्हणाले मग तू ठरव काय वाचायचं ते मराठी. तेव्हा मग मी कुसुमाग्रजच वाचत बसायची. कविता सारख्या मला कविता खूप आवडायच्या, म्हणजे आवडतात अजूनही. त्यांची एक कविता तर मी अगदी 10 वेळेला वाचून पाठ केली. ते म्हणाले की त्या कवितेचं नाव आत्ता मला विसरले मी, परंतु ते असं म्हणाले चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती आणि कथा या खुळ्या सागराला अनंत अमुची ध्येय आसक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामराला. त्या सागराला किनारा आहे पण तुझ्या उत्साहाला किनारा नाही आहे. तुझा उत्साह असाच खळखळत राहू दे आणि तुझ्या पंखामध्ये गरुड भरारीचं बळ येऊ दे. हे मला फार आवडलं. तर कवितेत जे सांगता येतं 4 ओळीमध्ये ते पुष्कळ मोठ्या निबंधामध्ये सुद्धा सांगता येत नाही असं माझं प्रत्यक्ष मत आहे. मी जेव्हा लहान होते त्यावेळी मला असं वाटतं की ते खूप नैसर्गिक होतं. वाचन हा प्रकार खूप मला वाटतं नैसर्गिक या अर्थाने की सुट्ट्या लागल्या की मला वाटतं सगळ्यांकडेच म्हणजे वाचनाची अशी पुस्तकं येऊन पडायची आणि सुट्टीत काय करायचं म्हणजे मैत्रिणीकडे जायचं हे करायचं, पण तरी मेन काय जर सुट्ट्यांमधला उद्योग असेल तर तो मला वाटतं वाचन असाच होता. त्याच्यामुळे जसं आपण खातो पितो झोपतो तितकं वाचन हे तेव्हा नैसर्गिक होतं. अर्थात त्यात काय वाचलं पाहिजे हा त्याच्या म्हणजे तुम्हाला एक समज आल्यानंतर काय वाचलं पाहिजे हा पुढचा टप्पा आहे. परंतु मुळात मला असं वाटतं की वाचन हे अत्यंत नैसर्गिक गोष्ट म्हणून आलं असं मला मनापासून वाटतं. कारण माझ्या घरात पण माझी आई शिक्षिका होती आणि वडील डॉक्टर होते, त्यामुळे घरात थोडंसं अभ्यासू वातावरण होतंच. आणि त्यामुळे मला अजून शाळेचं पण याच्यात खूप महत्त्वाचं वाटतं की जेव्हा दिवाळीच्या सुट्टीनंतर किंवा उन्हाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू व्हायची त्यावेळी आम्हाला पहिला प्रश्न विचारला जायचा की तुम्ही सुट्ट्यांमध्ये काय वाचलं, तुम्ही काय पाहिलं नाही विचारलं जायचं, काय वाचलं हे आम्हाला विचारलं जायचं. त्यामुळे नकळत पण मला वाटतं की हे सगळं आलेलंच आहे, म्हणजे ते नैसर्गिक आलेलं आहे. त्याच्यासाठी कोणी काय तू हे वाच, हां मग पुढच्या काळामध्ये थोडंसं मग काही मित्र भेटले, काही चांगले अध्यापक भेटले की ज्यांनी पुढे सांगितलं की नाही तुम्ही हे वाचलं पाहिजे ते वाचलं पाहिजे, मग ते पुढे झालं. परंतु सुरुवात ही नैसर्गिक म्हणजे याच्यातूनच झाली आणि तसंच ती आवड लागली असं म्हणू शकते.
नाही, ती वाचनाची गोडी रुजावी हाच आमचा प्रयत्न आहे. कारण एखादं न्यूज चॅनल किंवा एखादं कुठलंही चॅनल जेव्हा आपण बघतो तेव्हा ते पण खूप सहज पद्धतीनं बघतो. तर आम्ही काढलेला हा अंक तितक्याच सहजतेनं तुम्ही वाचावा, तुम्हाला तो आनंददायी ठरावा ही आमची आशा आहे, अपेक्षा आहे. तर ABP माझाच्या दिवाळी अंकाच्या संकल्पना आणि संयोजनासाठी युनिक फीचर्सचे विशेषतः आनंद अवधानी, सुहास कुलकर्णी, गौरी कानेटकर आणि संतोष शेणे यांचे विशेष आभार. निर्मिती आणि वितरणासाठी अर्थातच सुदेश सर, धनंजय गांगल, अरुण जोशी, धनश्री धारप आणि टीम ग्रंथालीचेही खास आभार. आपण सगळ्याजणी आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि खूप विचारांचं आदानप्रदान झालं. खरं तर विषय दिवाळी अंकाचा आहे, पण आपण बऱ्याच मुद्द्यांवरती बऱ्याच गोष्टींवर बोललो असं मला वाटतं. तर तुम्हा तिघींचेही सर आपलेही खूप खूप आभार. आणि आमच्या या उपक्रमाला तुम्ही शुभेच्छा दिल्यात, प्रोत्साहन दिलं त्याबद्दल धन्यवाद. आपणा सर्वांना ABP माझाकडनं, ABP माझ्याच्या टीमकडनं निरामय आरोग्याच्या आणि दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. हा दिवाळी अंक तुम्हाला जरूर आवडेल, त्यामुळे तो नक्की पहा, नक्की वाचा. या कार्यक्रमामध्ये आत्ता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.